आहे. एवढंच नाही तर दोन जातीत भांडण लावून हे राष्ट्रविरोधी शक्तींना वाव देणारं, जसा दहशतवाद असतो, आतंकवाद असतो, तसा जातंकवाद निर्माण करणारं हे उपवर्गीकरण आहे. लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट काय, उपवर्गीकरण आजचा मुद्दा नाही बांधवांनो. उपवर्गीकरणाचा मुद्दा बाबासाहेबांच्या समोर 1935ला जेव्हा आपल्याला आरक्षण भेटलं, 35 पासून मुद्दा सुरू आहे. हा मुद्दा मुंबई विधानसभेमध्ये आला होता आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यांचा असा आरोप होता की तुम्ही लोक आम्हाला सवर्ण हिंदूंना काय म्हणता, आमच्यासोबत छुआछूत करू नका, आंतरजाती विवाह करा, आंतरजाती भोज करा. तर ते म्हणायचे की तुम्ही आधी मागा महाराज संभारा, ढोरामध्ये स्वतःच बघा, स्वतःमध्ये आधी समता करून दाखवा, नंतर आम्हाला मागा. आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आरक्षण मागतायत, तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून तुम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, तसं तुम्ही दुसऱ्याला पण का देत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक उत्तर दिलं होतं की शेड्यूल कास्ट हा एकजिनसी समूह आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे सत्ता संपत्तीचे स्थान म्युझियम नाहीत की तिथं प्रत्येक जातीचा प्रजाती म्हणून एक एक नमुना ठेवायचा. म्हणजे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, संसद जी आपली आहे, IAS IPS, हे काय नमुने नाहीत या पक्षाचे. म्हणजे 59 जाती, 59 जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये 12 पोट जाती किती झाले ते, आणि प्रत्येकाला जर प्रतिनिधित्व द्यायचं म्हटलं यांच्याप्रमाणे, तर बाबासाहेब म्हणले हजार तुकडे होतील. तुमचं आम्हाला देणं हा उद्देश नसून आमच्यामध्ये भांडण लावणं हा उद्दिष्ट आहे. तर हा मुद्दा उपवर्गीकरणाचा आजचा नाही. आणि हे होईल येत्या काळामध्ये, हे बाबासाहेबांना ऑलरेडी माहित होतं. म्हणून संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय केलं, आर्टिकल 341. आर्टिकल 341 मध्ये काय, शेड्यूल कास्टच्या अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये जर बदल करायचा असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे. हा अधिकार तर 341 मध्ये आहे. पण सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं, त्या जजमेंटचा उपयोग करून आज संविधान विरोधी शक्ती आपल्यामध्ये भांडण लावत आहे. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं, सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की हा कायदा जरी 341 नुसार संसदेकडे जरी असला तरी राज्य सरकार त्यांच्या राज्यामध्ये उपवर्गीकरण करू शकतात. मेक ए सब कॅटेगरायझेशन, शाल नाही, म्हणजे तुम्ही करू शकता, असे तुम्हाला आम्ही काय करतो, परवानगी देतो. आणि त्या संविधानाच्या 141व्या कलमानुसार काय आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय ऑटोमॅटिक कायदा बनतो. म्हणजे भांडण आता कोणाच्या कोर्टामध्ये आलं, आपल्या कोर्टामध्ये आलं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 341 जे कलम लावलं होतं त्याचं उल्लंघन सुप्रीम कोर्टने केलं. हा मुद्दा मला वाटतं या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा असा, मी तुम्हाला काय सांगतोय, कारण उपवर्गीकरणाचा विरोध करायचा आहे, तर नेमका का करायचा हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. आरक्षणाच्या विरोधामध्ये हे लोक कशामुळे, याचं कारण काय. सर्वात पहिला मुद्दा तर आहे आरक्षण. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर ह्या सत्ता संपत्तीमध्ये आम्हाला वाटा पाहिजे, आणि आमचा वाटा पाहिजे 70 अधिकार. किती? 70 संविधानिक संरक्षण प्रावधान. ते जर तुम्ही आम्हाला दिले तर ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर तुमची सत्ता आम्ही स्वीकारू. कारण काय होतं, ब्राह्मणवादी जी शक्ती आहे ती ब्राह्मणवादी शक्ती हिंदू नाव घेऊन हिंदुत्वाच्या धर्माचं दोहन करून अल्पसंख्य ब्राह्मणवादी काय होता, बहुसंख्य होता. बाबासाहेब म्हणाले आमचा माणूस यांच्या ह्या संयुक्त मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकत नाही, कारण आमचं वोटिंगच किती आहे, 13%. आपल्या माणसाला निवडून यायचं असेल तर यांच्या समोर जावं लागतं, त्यांच्यासोबत. म्हणून बाबासाहेब म्हणाले आपल्या माणसाला थोडं तरी संरक्षण पाहिजे, आणि ते संरक्षण म्हणून 70 अधिकार मागितले. पण संविधानामध्ये, संविधान काय भावांनो, संविधान म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आपला झालेला तह आहे. तो काय आपल्यामध्ये, हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी मागितले 70, आणि तह असल्यामुळं आपल्याला भेटले फक्त 7 अधिकार. 63 अधिकार आपण बाजूला ठेवले नाहीत. बाबासाहेब म्हणाले खाईन तो तुपाशी नाही तो उपाशी, अशी भूमिका मी घेणार नाही. आज आपल्याला 7 अधिकार भेटतात ते घेऊ, 63 साठी आपण काय करू, येत्या काळामध्ये झगडा करू. त्या 7 अधिकारातले 3 अधिकार काय आहेत, राजकीय आरक्षण,
नोकऱ्यातलं आरक्षण आणि शिक्षणामधलं आरक्षण. आता उरले किती? 4. ते आपण नंतर कधी चर्चा करू. हे 3 आरक्षण ही त्या 70 पैकी 7 जे अधिकार भेटले त्याच्यामध्ये येतो. आरक्षणाला एवढा भयंकर विरोध झाला, आपल्याला आश्चर्य वाटेल. संविधान सभेमध्ये जेव्हा बाबासाहेब म्हणाले की मला हे 70 अधिकार पाहिजेत, स्टेट्स अँड मायनॉरिटी दिलं, ते म्हणाले तुम्हाला 0 मिळतील, काहीही मिळणार नाही. बाबासाहेब म्हणले मी तहासाठी तयार आहे, तुमचं सांगा तुमचं म्हणणं काय. आरक्षणावरती बाबासाहेब आंबेडकर अडून बसले होते. त्यांनी विरोध केला आणि विरोध केल्यामुळे संविधान सभेवरती बाबासाहेबांनी 2 महिने बहिष्कार टाकला होता. 2 महिने संविधान सभेचं कामकाज बंद होतं. कशामुळे माहितीये? आरक्षण आपल्याला भेटावं याला विरोध होता यांचा. आणि बाबासाहेब म्हणले जर तुम्ही या संविधानामध्ये आरक्षण नाही टाकलं, आर्टिकल 15(4), 16(4), 340, 41, 42 हे जर तुम्ही दिलं नाही तर संविधान सभेचा मी राजीनामा देणार आहे आता. म्हणून 2 वर्ष 18 महिने जे लागले ना सर, पैकी 2 महिने तर बहिष्कार टाकला होता बाबासाहेबांनी. कारण काय? आरक्षण. आरक्षण हे मला कुबडी आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव आहे. आरक्षण म्हणजे मागासलेल्या लोकांना दिलेलं दान आहे. पण भावांनो, बंधूंनो, आरक्षण ज्यांनी दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या काय आरक्षणाची, संविधानाची व्याख्या काय, ते कोरून ठेवा डोक्यामध्ये. आरक्षण म्हणजे बाबासाहेब म्हणतात व्हॉट इज रिझर्वेशन. रिझर्वेशन इज नथिंग बट ए कंट्रोल ओव्हर बामन बनिया शासक वर्ग. आरक्षण काय? तर हे जे जातकवादी जातीवादी लोक आहेत, यांचं काय म्हणतात आपण, क्लब आहे, यांच्यावरचं नियंत्रण म्हणजे आरक्षण आहे. बघ, यांच्यावरचं नियंत्रण ते सहन करतील का? सहन नाही करणार ना. म्हणून मग ते काय करतात, आरक्षण कुबडी आहे, आरक्षण भीक आहे, आरक्षण दान आहे, अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल गैरसमज आपल्या डोक्यामध्ये टाकतात. आणि या गैरसमजामुळे काय होतं सर, आपले मुलं डिप्रेशनमध्ये जातात. शिक्षण घेत असताना रोहित वेमुला सारखा शहीद आपला, त्याला आरक्षणाहून हिलवलं म्हणून तर आत्महत्या केली. त्यामुळे संविधानाचा मुद्दा एवढा साधा सोपा नाही. आज येणाऱ्या पिढ्यांना आणि जे काय आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपले, त्याला माझं कळकळीची विनंती आहे, इथून पुढे लक्षात ठेवा, आरक्षण म्हणजे काय. आरक्षणाबद्दल कोणी हिनवलं, त्याच्याबद्दल कोणी चर्चा केली तर त्याला सांगायचं, अरे आरक्षण म्हणजे तुझ्या बापजाद्यात आणि माझ्या बापजाद्यात झालेला तहात भेटलेला संरक्षण अधिकार आहे. तिसरा मुद्दा, आरक्षण आपल्याला आपण शैक्षणिक मागास आहेत म्हणून भेटलं का? नाही. गावखेड्यामध्ये गेलं, मी म्हटलं की अरे इथे ओबीसीच्या साठी आम्ही चर्चा करायला जायचो, मागासवर्गीयांची वस्ती कुठे आहे, तर गावातले लोक म्हणजे बुधवाडा मागासवर्गीय असं म्हणतात का नाही? मागासवर्गीय म्हणल्याच्या नंतर कोण म्हणतात ते सहसा शेड्यूल कास्ट. पण संविधानामध्ये आरक्षण आपण मागासले आहेत म्हणून भेटलं नाही, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून नाही भेटलेलं, आपण आर्थिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून नाही भेटलं, सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून पण नाही भेटलं. मग आरक्षण भेटलं कशामुळे संविधानामध्ये माहित आहे? याचं कारण आहे, ब्रिटिशांनी अट होती, ब्रिटिशांची कॅबिनेट मिशन वाचा, बाबासाहेबांची व्हॉल्युम्स वाचा. ब्रिटिश म्हणले की आम्ही भारताच्या सत्ता संपत्तीच्या चाब्या तुमच्या हातात देऊ, पण आमची अट आहे की भारताच्या राष्ट्रीय जीवनातील जेवढे काही प्रमुख घटक आहेत त्या प्रमुख घटकामध्ये संविधानाप्रती एक मत व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? एक मत. संविधान काय? 4 भाऊ आहेत, वडिलांकडे 100 एकर जमीन आहे, 4 भावामध्ये काय वाटायला पाहिजे? 25-25-25. बरोबर का चूक आहे? आणि समजा आई वडील म्हणले की याला 50 आणि बाकी याला 20 आणि बाकीच्याला काहीच नाही, तर ते न्याय होईल का अन्याय होईल? अन्याय होईल ना. बघा, सख्या आई बापाच्या पोटी जन्मलेल्या 2 भावात धुऱ्याहून मारामारी होती, बरोबर का? हे राष्ट्राचे पण आपण भाऊच आहेत ना सगळेजण, त्यांच्यात आपल्यात फरक आहे. आणि तो फरक कसा? 1911च्या जनगणनेमध्ये क्रायटेरिया आहे, 10 क्रायटेरिया. किती? 10. त्या 10 क्रायटेरियाच्या मध्ये जे बसतात त्यांची एक लिस्ट बनली, त्या लिस्टचं नाव आहे शेड्यूल कास्ट. ते 10 क्रायटेरिया काय आहेत तुम्ही वाचून घ्या. त्या 10 क्रायटेरियामध्ये सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आहे, हे जरी हिंदू असले तरी हिंदू सदृश्य आहेत, यांचे देवी देवता वेगळे, यांचे देवी देवता वेगळे. हे ब्राह्मण पुरोहित मानत नाहीत,
गोमांस खातात, स्वतःचे अशा अनेक 10 क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये. आणि मग यांची जी लिस्ट बनवली, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शेड्यूल कास्टची लिस्ट म्हणजे काय, तर ब्राह्मणवाद्यांच्या शत्रूंची लिस्ट आहे. ही लिस्ट काय आहे? 59 जाती महाराष्ट्रामध्ये, बरं का. बाबासाहेब म्हणतात ही लिस्ट काय आहे? ही लिस्ट आहे यांच्या शत्रूंची लिस्ट. आणि मग ह्या शत्रूंची लिस्ट असल्यामुळं आपण एकीनं लढू नये म्हणून उपवर्गीकरणाचं पिल्लू, जसं आता दादाने सांगितलं प्रस्तावनेमध्ये, मनुवाद्यांनी हे पिल्लू सोडलेलं आहे. आपला मुद्दा काय? सरकारला खरंच उपवर्गीकरण करायचे का? तो उपवर्गीकरण करायचं नाही. कारण मूळतः खाजगीकरणामुळे आरक्षण असंही संपलंय. जे उरलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने भांडण लावून आपल्याला समोर हे ठेवलेलं अवस्था. आणि उदाहरणार्थ म्हणजे पहिली गोष्ट तर पुढे बोलण्याच्या आधी सोशल मीडियावरती अनेक आपल्या विरोधामध्ये, बाबासाहेबांच्या विरोधामध्ये देखील पोस्ट पडते पलीकडल्या साईडकडून. आपल्या मुलांनी कृपा करून त्याला कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देऊ नका, हिनवू नका. तुम्हाला कारण सांगतो मी. आपल्या परभणीतूनच एक देवराव कांबळे होते, पाथरीचे मातंग समाजाचे नेता. तरी बाबासाहेबांना लेटर पाठवलं होतं की तुम्ही सर्व सवलती घेऊन महाराजांच्या घशात घालत आहात. त्याला उत्तर दिले बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अरे, हा जो मांग महार वाद आहे हा मिटावा म्हणून मी माझ्या घरात मातंगाच्या मुलांचं पालन पोषण केलेलं आहे. पुढे म्हणतात, मला जर मुलगी असती तर मातंग होत करू पोराला देऊन त्याला जावई करून मी काय केलं असतं, हे आमच्यातलं भांडण एकदाच गुटून टाकलं असतं. हे बाबासाहेबांचं लेटर आहे. आणि म्हणून आपल्यात भांडण लावणारी जी शक्ती आहे, सदाशिव पेठीवाली, नागपूरवाली, त्याचं काम असते. आपण त्यामध्ये फसता कामा नाही. मुद्दा असा की आजच्या बैठकीतून आपल्याला आता वरिष्ठ मंडळी, वरिष्ठ नेतृत्व आहे, ते आपल्याला सांगणार आहे. मोठा, प्रचंड मोठा मोर्चा आपल्याला काढायचा आहे. आणि मोर्चा आणि हे सगळं आपण बघितल्याच्या नंतर सध्याचं संकट, वाकोडे साहेबांची आज आठवण होते. म्हणजे आपला जो तंबू होता त्याचा खांब वाकोडे साहेब आज आपल्यात नाहीत. त्यामुळे ह्या मोर्चासाठी जे आपलं वरिष्ठ नेतृत्व आहे आणि आपण देखील सर्व आपले युवक याच्या सामील आहेत, आपण देखील याच्या सामील होणं आवश्यक आहे, जास्तीत जास्त संख्येमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याचबरोबर जे इतर जिल्ह्यामध्ये पण सध्या मोर्चाचे वातावरण सुरू आहे, त्या मोर्चांना आपल्याला जे काही पाठिंबा देता येत असेल. बीडला मोर्चा आहे, संभाजीनगरला आहे, मला वाटतं नांदेडला देखील त्यांची चर्चा झालेली आहे. त्यांना देखील काही कुंभक तुम्हाला पाठवता आली, आपल्याला पाठवता आली तर आपण पाठवू. आणि येत्या काळामध्ये यावरती आणखी काय उपाय करता येईल ते आपण त्याचे चाचपणी करू. सुप्रीम कोर्टचा उपाय तर बंद झालेला आहे. 3 आपल्या लिव्ह पिटिशन केल्या होत्या, त्याच्यात एक आम्ही तर टाकली होती, आमचा एक ग्रुप होता. ती पडली, उपवर्गीकरण वाचलं की ते रिजेक्ट करायला लागले. ते काय करायला लागले तर रिजेक्ट करायला. आणि म्हणून तो तर मुद्दा नाही. सरकार आपलं ऐकल का? असं वाटतं का आपल्याला ऐकल म्हणून? नाही, ते देखील ऐकणार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट ऐकणार नाही, सरकार ऐकणार नाही. ब्युरोक्रेसी जी असते आपली नोकरशाही, ती काय ऐकल का आपलं? ती नोकरशाही तर आपल्यामध्ये गर्क आहे. जनता दरबार आहे मित्रांनो. 59 जाती. कारण आपण असं पण म्हणू नये की आपण काय केलं हे थांबेल का. हरियाणामध्ये झालंय, आंध्र प्रदेशमध्ये झालंय, तेलंगणामध्ये झालंय. इथून पुढची भविष्याची वाटचाल करत असताना एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तो मुद्दा असा, तो सांगतो थांबतो. बाबासाहेब म्हणाले, हे ब्राह्मण बनिया जातकवादी लोकांनो, आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला आमचे अधिकार देऊन टाका, आम्हाला वाटा देऊन टाका. जसं आयरिश लोक ब्रिटिशांचे गुलाम होते, आयरिश लोक स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाल्याच्या नंतर आयरिश लोकांमध्ये 2 गट होते सर, एक गट आणि दुसरा गट. त्या 2 गटाचे नेते होते रेडमंड आणि कार्सन. आणि ते बसले टेबलवरती, राऊंड टेबल त्यांची संविधान सभा. आणि बहुसंख्याक जातीचा नेता त्या अल्पसंख्याक जातीच्या नेत्याला म्हणाला, अरे वा, आता ब्रिटिशांपासून मुक्त झालोत, आता बाग तुझ्या समाजाला कोणते संरक्षण अधिकार पाहिजे. तर कार्सननं उत्तर दिलं, डॅम युअर सेफगार्ड्स, वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय यू. तुझं संविधान घाल चुलीत. आम्हाला जसं ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली शासित व्हायचं नव्हतं, तसं आम्हाला तुझ्या जातीवादी लोकांच्या आधिपत्याखाली शासित व्हायचं नाही. बाबासाहेब म्हणाले की मी ही भूमिका घेऊ शकतो,
पण मला राष्ट्र एक ठेवायचं, समाज एक ठेवायचा आहे. म्हणून माझं काय म्हणणं आहे, बाबासाहेब म्हणतात ती आयरिश क्रांतिकारकांची भूमिका मी आता घेणार नाही. माझं म्हणणं आहे आमच्या समाजासाठी 70 अधिकार द्या, आम्ही तुमचं शासन स्वीकारायला तयार आहोत. आज हा इतिहास पलटलाय भावांनो. 7 अधिकार जे भेटले ते संरक्षित ठेवणं हे तर आपल्याला करावं लागेल. सोबत उरलेल्या 63 जे आपले अधिकार आहेत त्याबद्दल विचार मंथन करावं लागणार आहे. बस एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय श्रीराम.